आज आपण सुरणाची भाजी बघणार आहोत. साध्या आणि सरळ पद्धतीने सुरणाची भाजी कशी तयार होते आणि मी यामध्ये खूप टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहे. तर शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. जवळजवळ 750 ग्राम सुरमकन घेतलेला आहे आणि सुरमकन मधोमध छान प्रकारे कट करून घेतलेला आहे. सुरमकन कट करून घेण्याआधी मी हाताला आणि ही जे छुरी आहे या छुरीला छान प्रकारे असं तेल लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या हाताला चुनचुन होणार नाही. आणि सुरमकनची ही साल आहे ना, ही साल काढून टाकायची आणि याचे तुम्हाला हवे असेल त्या आकाराने तुकडे करून घ्यायचे. तुम्हाला सालीसह सुरमकन उकडून घ्यायचा असेल तर तुम्ही सालीसह सुरमकन उकडून घेऊ शकता, कारण उकडल्यानंतर साल सहजच निघून येते सुरमकनची. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवे असतील त्या आकाराने असे काप करून घ्यायचे आहेत. सुरण छान प्रकारे मस्त असं कट करून घ्यायचं. तुम्हाला हवा असेल आकाराने मी अशा प्रकारे सुरण छान प्रकारे कट करून घेतलेलं आहे. आणि सुरणाचे हे जे काप आहे ते छान प्रकारे पाण्याने 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. एका पातेल्यामध्ये मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे. यामध्ये सुरणाचे काप टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकर मध्ये सुद्धा हे उकडून घेऊ शकता. कुकर मध्ये फक्त एका शिट्टीच काढून घ्यायची आहे. आणि चवीनुसार यामध्ये थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि एक लिंबू घेतलेला आहे, लिंबू पिळून टाकायचा आहे आपल्याला. लिंबू पिळून टाकल्याने काय होतं ना, जेव्हा सुरमकन आपण खातो आणि घशामध्ये रुततो तर रुतत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंचेचा तुकडा किंवा कोकमचा तुकडा सुद्धा टाकून घेऊ शकता. आता हे असंच मी एक 10 मिनिट छान प्रकारे उकडून घेणार आहे. आपल्याला जास्त उकडून घ्यायचं नाहीये, फक्त 50%च आपल्याला उकडून घ्यायचं आहे. सुरमकन शिजते आहे तिथपर्यंत मी वाटणाची तयारी करून घेत आहे. लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 20 ते 25, आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि 2 कांदे छान मस्त असे चिरून हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घेतलेले आहेत. आणि 40 ते 50 हे खोबऱ्याचे काप आहेत. खोबरं सुद्धा थोडंसं गॅसवर मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याचे काप करून घेतलेले आहे. हे सर्व वेगवेगळं वाटण आता वाटून घेते मी. सुरणकण हा छान एक 10 मिनिट शिजल्यानंतर मस्त चाळणीने यामधलं पाणी पूर्ण चाळून घेतलं आणि एक सुती कापड घेतलं आणि सुती कापडावर हे असं हे सुकायला ठेवले. आता सुरणकण छान प्रकारे मस्त तोडून घेऊया. तेल छान प्रकारे असं मस्त कळकळीत झालेलं आहे. यामध्ये आता सुरमचे असे काप टाकून घ्यायचे आहेत आणि तेल अगदी कळकळीतच हवं आणि मोठ्या गॅसवरच सुरमकण आपल्याला असे तळून घ्यायचे आहे. केला तर सुरमकण यामधलं तेल पिळून घेईल, त्यामुळे मोठ्या गॅसवरच सुरमकणचे काप आपल्याला छान प्रकारे मस्त सोनेरी रंगाचे होईपर्यंत असे मस्त परतून घ्यायचे आहेत. सुरणाला छान हलका तांबूस रंग आलेला आहे. आता हे सुरणाचे काप आपण यामधून काढून घेऊयात आणि सर्व तेल असं आपल्याला निथळून घ्यायचं आहे. हे सुरणाचे काप छान प्रकारे मस्त तळून घेतलेले आहे. आता रश्श्याची तयारी करून घेते. सुरणासाठी रस्सा करण्यासाठी मी त्याच तेलाचा उपयोग केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरं तेल सुद्धा वापरू शकता. आता येथे मी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, एक तमालपत्र घेतलेला आहे आणि एक कलमीचा तुकडा घेतलेला आहे. हे सर्व यामध्ये टाकून घेते. हे सर्व मसाले तेलामध्ये छान असे फ्राय झाल्यानंतर हे जे आपण टोमॅटो, आलं आणि लसूणची जी पेस्ट करून ठेवली होती ते यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला. एक 3 ते 4 मिनिट ही पेस्ट छान प्रकारे अशी परतल्यानंतर आता हे खोबऱ्याचं आणि कांद्याचं जे वाटण केलं होतं हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे मस्त परतून घ्यायचं आपल्याला एक 5 मिनिट. 5 मिनिट हे दोन्ही पेस्ट छान प्रकारे मस्त परतल्या गेलेल्या आहेत. तेलही छान कळीने सुटलेले आहे. आता यामध्ये चवीनुसार तिखट घ्यायचं आहे, हळद घेतलेली आहे आणि एक कुठलाही एक गरम मसाला घ्यायचा आहे आणि हे धनेपूड आहे. हे सर्व यामध्ये मस्त टाकून घेणार आहे आणि छान प्रकारे असे मसाले मस्त यामध्ये असे फिरवून घेणार आहे. मसाले मस्त शिजले गेलेले आहेत. यामध्ये आता मस्त पाणी टाकून घेणार आहे. रश्श्याला छान प्रकारे उकळी आलेली आहे. आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेत आहे मी. आणि मी तुम्हाला सांगायला विसरून गेली, यामध्ये मी जे पाणी टाकलेलं आहे ते पाणी मी गरम करून टाकलेलं होतं. गरम पाण्याने तरी खूप छान येते भाजीला. आणि ही भाजी 6 लोकांसाठी बनवलेली आहे, 6 व्यक्तींसाठी भाजी बनवलेली आहे मी.
आणि तुम्हाला हवं असेल तेवढं भाजीमध्ये तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आता हा रस्सा छान प्रकारे एक 2 ते 3 मिनिट खळखळून उकळून घेतलेला आहे. त्यामध्ये आता जे आपण हे सुरणाचे काप तोडून घेतलेले आहेत, हे यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिट छान प्रकारे ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये. एक 3 ते 4 मिनिट भाजी छान मस्त अशी मंद गॅसवर शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान प्रकारे मस्त तरी सुटलेली आहे भाजीला आणि सुवासही खूप खमंग सुटलेला आहे. आता ही भाजी आपण एका प्लेटीमध्ये वाढून घेऊया. भाजी शिजताना आपण मध्ये कोथिंबीर टाकून घेतली होती आणि शेवटी सुद्धा कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि भाजीचा रस्सा तुम्हाला दाटसर हवा की पातळसर हवा हे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ठेवायचा आहे. मी भाजीचा रस्सा थोडासा असा पातळ दाटसर असा केलेला आहे. शेवटी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आणि शिजताना कोथिंबीर टाकल्याचा वेगळा स्वाद येतो आणि वरून टाकल्याचा वेगळा स्वाद येतो. भाजीला तरीही छान सुटलेली आहे आणि सुवासही खूप छान सुटलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. बाय.